आम्हाला रोज तुमच्यामध्ये वावरायचं आहे. कोणाचं माती असेल, कार्य असेल, लग्न असेल, काही असेल, सुखदुःख असेल, अखंड हरिनाम सप्ताह असतील, सत्यनारायण असेल, काही असेल, तेव्हा ही मंडळी पहिली येणार आहे. मुंबईवरनं नाही येणार हो ही लोक. हे औसा पुनवला येणारी मंडळी हे तुमच्या सुखदुःखात पण येणार नाही आहेत. हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि म्हणून करता आमची आज विनंती आहे, कोणी किती काय सांगितलं, आमिष दाखवली, लालूच दाखवलं, काय दाखवलं, त्याला कोणीही बळी पडायचं नाही आहे. जर तुमची विकास कामं आम्ही करत असू तर आम्हाला मतदान करायचं आहे. जर तुमच्या अडचणीला उपयोगी पडत असू तर आम्हाला मतदान करायचं आहे. जर तुम्हाला वेळेला काही जरी कुठलाही प्रसंग आला तर आम्ही तुमच्या पाठीमागे ठाम उभे राहणारे आहोत. म्हणून आम्हाला मतदान करा. म्हणजे ठीक आहे म्हणजे 7 तारखेला निवडणूक आहे, 9 तारखेला रिझल्ट आहे. आता जसे तुम्ही आलात तसं 7 तारखेला मतदान करून 9 तारखेला विजयी मिरवणुकीला या शिवाजी महाराज चौकामध्ये आपण सगळ्यांनी यायचं आहे. ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. जो काम करेल तो येईल, जो मतदान करेल तो येईल. पण मला खात्री आहे इथं जे आलेले आहेत याला कोणाला विकत आणलेले नाही आहेत. हे स्वतःच्या स्वखुशीने आमच्यावरती, संघटनेवरती प्रेम करणारे आहेत. म्हणजे आज आपली 4 वर्ष अजून आमदार केलाय, 4 वर्ष मंत्रिपदाला. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. या सत्तेमध्ये आम्ही पण आहोत. आम्ही कोणाला फोन लावून काम मंजूर करा म्हणून सांगत नाही आहे. आम्ही डायरेक्ट त्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन सांगतो, आम्हाला हा ब्रिज पाहिजे, आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला हे धरण पाहिजे, आम्हाला सभामंडप पाहिजे, आम्हाला या गावपांडीचं मंदिर बांधायचं आहे. हे असे फोनवरनं दाखवून आम्ही भूलथापा कोणाला करणार नाही. आम्ही जे ठोस आहे तेच सांगतो. असे आम्ही अनेक फोन करून आमच्या पण उपमुख्यमंत्र्यांना सांगू, आमच्या समाज कल्याण मंत्र्याला सांगू, आमचा पाणी पुरवठा मंत्री आहे त्याला सांगू, आमचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई त्यांना सांगू. हे आमची कामं नाही आहेत. आम्ही डायरेक्ट ठोस सांगू. आज मला कोंडवीचं मंदिराचं काम करायचं आहे, आज मला उमरटचं काम करायचं आहे, आज मला कोडपणचं काम करायचं आहे, आम्हाला देवपूरचं काम करायचं आहे. हे आम्ही ठाम सांगू आणि करून पण घेऊ. आतापर्यंत जेवढी कामं केलीत, आम्ही फार मोठा युवा करत नाही आहे. बऱ्याचशा निधीचा आकडा सांगतायत ते लोक. आमचा आकडा सांगितला तर तुमचा आकडा कुठं जाईल समजदार पण नाही आहे. हा वस्तुस्थिती आहे ना. 2021 पासून ज्या वेळेला महापूर आला, दरडी कोसळल्या, लोक गेली, सगळं झालं. सांगा इथं कोण होतं पहिला धावत आला सर कोण? तर तो रात्री चंद्रकांत कळंबे पहिला आला उमरटवरनं धावत. तिथं जायला रस्ता नव्हता, पूल नव्हता, रशी बांधून पलीकडे हे लोक गेले.